आता जस्ट एक मी बातमी बघितली, त्यात असं दाखवलं BLO पैसे मागत होते मतदारांकडून. मग सगळ्यात सोपं आणि सरळ भाषेत जर सांगायचं झालं, तर एकदा तुमचं आधार लिंक झालं मतदारबरोबर, मग बाकी तर संपलं ना विषय. जी आधारची माहिती आहे तेच तुम्ही फॉरवर्ड करा ना. म्हणजे परमिशनची काय गरज आहे? आता आधार हे व्यवस्थितच असतो, हे सगळ्यांना माहिती आहे. आधार जे आपला असतो तो प्रॉपर म्हणजे व्यवस्थितच असतो. मग मतदारच्या ह्याच्यात जर एकदा आधार लिंक केलं, तर ऑटोमॅटिकली जे काय आधारचं लिंक आहे त्याला तुम्ही फॉरवर्ड करा. म्हणजे बाकी कुठलाच फॉर्म भरण्याची गरज नाही ना. समजा मी आधार लिंक केलं, तर आधारचा ॲड्रेस, आधारचा फोन नंबर जे काय आहे त्याला फॉरवर्ड करा ना. मग बाकी सगळ्या वस्तू तुम्ही मागण्याची काय गरज आहे? समजलं का मी काय बोललो? जसं आता मी रिटर्न भरताना कसं मी आधार हे करतो, आधार दाखवतो, ठीक आहे, इन्कम टॅक्स रिटर्न हे भरताना. तर तसं मतदारच्या ह्याच्यात फक्त आधार लिंक करा ना. एकदा आधार लिंक झालं, जो आधारवर फोटो आहे तोच तुमचा अपलोड होईल, आणि जो आधारवर ॲड्रेस आहे तोच तुझा अपलोड होईल, आणि जो आधारवर जे काय तुमची इन्फॉर्मेशन आहे, नाव, फोटो आणि जे काय ते सगळं अपलोड होईल. नाही, इझी प्रक्रिया करा ना. असं खूप जास्त कॉम्प्लिकेटेड नका करू. म्हणजे फक्त आधार एकदा मी लिंक केलं, तर सगळं जे आधारची माहिती तीच प्रॉपर जाईल. मग कोणाकडनं परमिशन दुसरी घेण्याची काय गरज आहे? कळलं का मला काय करायचं? तुम्ही आता याला थोडं अपडेशन करा. म्हणजे इझी आणि सगळ्यात सोप्या भाषेत जर सांगायचं झालं, आपण मतदाराची जर आपण ते भरत आहे फॉर्म, एकदा मी त्याच्यात आधार माझं माहिती टाकली, तर मग बाकी सगळ्या वस्तूची तुम्हाला कशाला माहितीची गरज आहे? कळलं का? आधारमध्ये ती परफेक्ट माहिती असते. मग तसं मला बोलायचं आहे. प्रक्रियेला जास्त कॉम्प्लिकेट, कोणाची परमिशन पाहिजे, असं पाहिजे, अमकं पाहिजे, ढमकं पाहिजे. जसं आम्ही कसं गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये गेलं, तो त्या टेबलवर जा, हा बोलतो या टेबल जा, या टेबल, गोल 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 फिरण्यापेक्षा प्रक्रियेला इझी करून टाका. आधार लिंक करा, संपला विषय. आधारची जी माहिती आहे ती फॉरवर्ड करा, झालं, संपला विषय. असं झालं तर कसं होईल, ते बेनिफिट होईल लोकांसाठी. जय हिंद, जय भारत.